आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। बऱ्याच वर्षानंतर मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून उत्तर दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्याचा शिरकावा झाला आहे। अनेक जण स्थलांतरित करू लागले आहेत। पुरामुळे सोलापूर पुणे महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी, तिऱ्हे व अन्य गावात पुराच्या पाण्याने शिरकावा केल्याचे आपण आज बुधवारी घेतलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढा तालुक्यात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा, मोहोळ तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा करून मदतीचे आश्वासन दिले आहे। व्हिडिओ सौजन्य संदीप वाडेकर, सोलापूर। रेखा हजारे, राहणार पाकणी। पूर्ण आमच्या गावात पाणी शिरले। गाव पूर्ण आता पाण्यात आहे सध्याला आणि माझं स्वतःच आहे, पण गाव सुद्धा पाण्यात आहे पूर्ण। आता आपण जिथं उभारला तिथं पूर्ण पाण्यात आहे। अजूनपर्यंत गावाला मदतच नाही। आम्ही मागतोय पण एकही मदतीचं अजून कोणच आलं नाही आम्हाला आणि मदत गावाला पाहिजे। अन्न नाही, पाणी नाही, आणखीन आम्हाला काही चाललं नाही। सगळं साहित्य प्रत्येकाचं घरात आहे, प्रत्येकाचं। फक्त हाता अंगाच्या पांघरुणा सगळं निघालेत लोक, अंगावर जे पांघरुण आहेत तेच फक्त निघाले सगळे लोक। वैचारी कोण शासकीय कर्मचारी आले नाही त्यांनी आमच्यापर्यंत। अन्न नाही लोकांना, रात्रीपासून अन्न म्हणाले। पाण्याची सोय नाही, सगळे वॉटर फिल्टर बंद आहेत आता गावातले सगळे। माझं काल गेलेलं आहे, 8 वाजता गेलेलं आहे, रात्रीच्या 8 वाजता गेलेलं आहे। राहतोय आमची बकळी गली आहे, खिंडीपासून बकळी गली आमचं घर आहे। आता सध्या आम्ही राहतोय रानात राहतोय तिथं, आणि तिथून आता सगळे लोक यायला लागले। ती सगळ्यांचीच एवढं सर तात्काळची एवढी गरज आहे ना। खूप गावाचं नुकसान झालं सर। ग्रामपंचायतचं सुद्धा आमच्याला काहीच नाही, आणखी ग्रामपंचायत सुद्धा आमची पाण्यात आहे आता सध्याला। कुठली प्रशासकीय यंत्रणा नाहीये सर।